आता सुपरफास्ट 100 बातम्या। संभाव्य युद्धाची स्थिती लक्षात घेऊन देशभरात मॉकड्रिल सुरू आहे। जम्मूतील शाळेत मॉकड्रिल केलं जात आहे। यावेळी हल्ला झाला तर कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी त्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं गेलं। काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज दल लेकच्या मुख्य मार्गावर मॉकड्रिल करण्यात आले। पोलीस आणि SDRF कडून हे मॉकड्रिल करण्यात आलं। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा कशा प्रकारे सामना करायचा हे यामधून दाखवलं गेलं। उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत बैठक घेणार आहेत। ती पार पडली। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली होती। हल्ल्यादरम्यान नागरिकांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं आहे याचं प्रशिक्षण देण्याकरता गृह मंत्रालय अधिकाऱ्यांना माहिती देत होतं। पाकिस्तानचा पापाचा घडा आता भरलेला आहे। पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईला तोंड त्यांना द्यावं लागू शकतं आणि त्याकरता आता भारतानं कंबर कसलेली आहे। त्याची सुरुवात 7 मेला होणार असून देशात सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल होणार आहे। छत्रपती संभाजीनगरातही उद्या मॉकड्रिल होणार आहे। शहरातील प्रमुख ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे। पहलगाममधील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होऊ शकतं। त्याच पार्श्वभूमीवर उद्या मॉकड्रिल होणार आहे। यावेळी मुंबईत आणि दादरमध्ये सायरन वाजवण्यात आला। मॉकड्रिलवरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला हातात बंदुका आणि इतर साहित्य देणार का, म्हणजे शस्त्र देणार का, असा खोचक सवाल त्यांनी केला। तर युद्ध सरावात केवळ वेळ घालवण्याचा प्रयत्न होतोय असा हल्लाबोल त्यांनी केला। मॉकड्रिलच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार टीका केली। हल्ला होऊनही इतके दिवस उलटले तरी अतिरेकी का सापडत नाहीत, अतिरेकी सीमेच्या आत आहेत की बाहेर आहेत असा सवाल वडेट्टीवारांनी केला। संयुक्त राष्ट्र संघटनेनं पाकला चांगलंच सुनावलं। लष्कर-ए तैयबावरून पाकची चांगलीच खरडपट्टी करण्यात आली। पहलगाम हल्ल्याबाबत भूमिका तपासण्याचे निर्देश देण्यात आले। तर पाकिस्ताननं भारतावर केलेले आरोप खोटे असल्यानं तेही त्यांनी फेटाळून लावले। संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत पाकिस्तानची फजिती झालेली आहे। संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीतून पाकिस्तानला रिकाम्या हातानंच परतावं लागलं। पाकिस्ताननं या बैठकीत भारताच्या कारवाईबाबत कांगावा केला, पण यावर संयुक्त राष्ट्रसंघाकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलं नाही। त्यामुळे पाकचे सगळे मनसुबे धुळीला मिळाले। भारताशी तणाव वाढल्यानंतर जागतिक पातळीवर पाकिस्तान वेगळा पडलाय। भारताच्या कारवाईच्या भीतीनं मग पाकिस्तान जागतिक पातळीवर समर्थन वाढवण्याचा प्रयत्न करतोय। याचाच एक भाग म्हणून पाकिस्ताननं आता UK समोर मदतीकरता साकडं घातलेलं आहे। भारतासोबत तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत। आता रेटिंग एजन्सी मूडीजच्या अहवालामध्ये पाकिस्तानला इशारा देण्यात आलाय। भारतासोबतच्या तणावाचा थेट फटका पाकिस्तानच्या विकासाला बसेल असा इशारा देण्यात आला। या तणावामुळे पाकिस्तानचा विकास आणि आर्थिक प्रगती डबघाईला येईल अशी भीती या अहवालातून वर्तवण्यात आली आहे। भारत पाकिस्तान युद्धादरम्यान तणाव परिस्थितीत आणखी भर पडली आहे। पाकिस्तानी नौदलानं भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानाचा व्हिडिओ ट्विट केला। भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानची झोप उडाली आहे। यामुळे घाबरलेल्या पाकिस्तान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं। यावेळी बोलताना जमियत उलेमा-ए-इस्लामचे नेता फजल उल रहमान यांनी सरकारला खडे बोल सुनावले। युद्धाची कधीही ठिणगी पडू शकते, पण पाकिस्तानचे सत्ताधारी याबाबत फारसे गंभीर असल्याचं दिसत नाही असं रहमान यांनी सुनावलं। भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या भीतीनं पाकिस्तानमधील नेत्यांची झोपच उडालेली आहे। यामुळे मग घाबरलेल्या पाक नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत। भारत कधीही LOCवर हल्ला करू शकतो असा दावा पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी केला। जर असा हल्ला झाला तर भारताला सडेतोड उत्तर देऊ अशी धमकी त्यांनी दिलेली आहे। भारताच्या वॉटर स्ट्राईकनं पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे। भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखल्यानं पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण म्हणजेच IRSAनं सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे। पाणी अडवल्यानं पाकमधील खरीप पिकांना याचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे।
भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत 3 युद्ध झाली, पण या तिन्ही युद्धादरम्यान सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला नव्हता. पण आता पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता हा पाणी करार भारतानं रद्द केलाय. याचा मोठा परिणाम आत्ताच पाकिस्तानवर जाणवू लागलाय. पाण्याचा ओघ कमी झाल्यानं पाकिस्तानची हालत खराब झालेली आहे. चिनाब नंतर आता झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पातूनही पाण्याचा प्रवाह कमी करण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे. त्यामुळे पाकच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. पहलगामबरोबरच दहशतवाद्यांनी इथल्या अम्युजमेंट पार्कमध्ये ही रेकी केली होती अशी माहिती समोर आली आहे. मात्र अम्युजमेंट पार्कचा आपला प्लान दहशतवाद्यांना सोडावा लागला. यानंतर त्यांनी बैसरन घाटीला लक्ष्य केलं. भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता हवाई मार्गांवर देखील स्पष्टपणे दिसून येत आहे. या पाकिस्तानला आणखी मोठा झटका लागलाय. 3 मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानचा एअरस्पेस न वापरण्याचा निर्णय घेतलाय. ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स या कंपन्या पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास करणं टाळत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीत पाकिस्तानवर कशा पद्धतीनं हल्ला करायचा याची रणनीती निश्चित झाल्याची माहिती आहे. DRDO आणि भारतीय नौदलानं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. ही प्रणाली भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतांमध्ये आणखी वाढ करेल. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव खूपच वाढलेला आहे. यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली. दोन्ही देशांमधला तणाव मागच्या काही दिवसांमध्ये खूपच वाढला. यामुळे कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते अशी स्थिती आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव बघता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यात तसंच 2 नवीन हेडक्वार्टर स्थापन करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ सुरूच आहे. टेररिझमला टुरिझमनं प्रत्युत्तर देण्याचं देशातील नागरिकांनी ठरवलं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरून इथं येणं बंद करणार नाही असा संदेश या पर्यटकांकडून दिला जातोय. पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा आणखी वाढवण्यात आलेली आहे. इथल्या प्रत्येक भागावर सुरक्षा यंत्रणांनी काटेकोर लक्ष ठेवलंय. काश्मीरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते. जम्मू काश्मीरमधल्या पर्यटन स्थळांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे. जम्मूचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पटनीटॉप परिसरामध्ये CCTV लावण्यात आले. इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांचं कसून लक्ष आहे. बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि हत्यारांनी सुसज्ज असं जम्मू काश्मीर पोलिसांचे जवान इथं तैनात करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात तीव्र उन्हाच्या झळा जाणवत असल्यानं पालेभाज्यांची वाढ खुंटली. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली. आवक घटल्यानं दरातही दुपटीनं वाढ झाली. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये आता वाघाचं दर्शन खूपच दुर्मिळ झालेलं आहे. वाघाचं दर्शन होत नसल्यानं पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाकडे दुर्लक्ष केलं. सांगलीच्या विटा शहरामध्ये विविध प्रश्नांकरता भाजपनं दोडफेक मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला. तर तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली. विद्युत रोषणाई पाहण्याकरता शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली. रायगडमध्ये एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनामध्ये गोगावले आणि तटकरे यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. एसटी चालकांना सल्ला देण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी बघायला मिळाली. खासदार तटकरे यांच्या आदेशाला पालिका आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. 1 महिना उलटूनही रोहा शहरातील कामं रेंगाळली आहेत. पावसाळा तोंडावर येऊन सुद्धा कामाला सुरुवात होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुण्याच्या फर्ग्युसन मार्गावर रील्ससाठी बस थांबवण्यात आली आहे. बस थांबवल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान बस थांबवण्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बुलडाण्यामध्ये डिझेल न भरलेला ट्रक उलटल्यानं डिझेल भरून घेण्याकरता रस्त्यावर तोबा गर्दी झाली. यावेळी हजारो लिटर डिझेलची ग्राहकांकडून लूट करण्यात आली. छोटासा ब्रेक. तुम्ही बघताय सुपरफास्ट 100. बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत. आता पुढच्या बातम्या. ठाकरे गटाला गेल्या काही दिवसांपासून
गळती लागल्याचं बघायला मिळत आहे, कोकणात गळती लागल्याचं बघायला मिळत आहे। अशातच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली आणि उद्धव ठाकरेंकडे कोकणाची जबाबदारी मागितली आहे। जळगावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांची मोठी अडचण होते। भर उन्हात रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या मिटा या परिसरातील सफारी पार्क जवळ असलेल्या तलावामध्ये एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला। पोहण्याकरता गेला असताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला। मनमाडच्या अंकवाडे भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातील अजब प्रकार समोर आला। शेतकऱ्याच्या विहिरीत डिझेलमुळे संपूर्ण पाणी दूषित झालंय। त्यामुळे ऐन पाणी टंचाईत पाणी दूषित झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। भुसावळ तालुक्यातील तळवेल शिवारातील रस्ता महसूल विभागाने मोकळा केला। यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तहसीलदारांच्या आदेशाने हा रस्ता मोकळा केला। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते। याकरता प्रहार जनशक्ती पक्षासह ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे। पंढरपूरच्या पिलीव इथल्या 8 मोरीजवळ नीरा उजवा कॅनॉल फुटलाय, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। दरम्यान याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। सोलापूरच्या उजनी धरणातून सीना नदी पात्रात सोमवारपासून आवर्तनं सोडली जाणार आहेत। त्यामुळे सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। पुन्हा एकदा शेतीकरता पाणी सोडल्यामुळे शेतीला जीवनदान मिळणार आहे। वसई विरार पालिका प्रभाग एच मध्ये आमदार स्नेहा दुबे यांच्या हस्ते वसईत इलेक्ट्रिक बस सेवेचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आलं। परत एक ब्रेक पहा फक्त सुपरफास्ट 100 न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। आता पुढच्या बातम्या। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे, त्यामुळे फळबागांना मोठा फटका बसलेला आहे। बीडच्या टाकरवन परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला। यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। दरम्यान नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। कोपरगाव, राहत, राहुरी या तालुक्यांना अवकाळीसह गारपिटीचा चांगला तडाखा बसला। त्यामुळे फळबागांसह कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तोडणीला आलेली केळीची बाग आडवी झाली, शेतकरी हवालदिल झालाय। जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, चाळीसगाव या तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला। त्यामुळे केळी, ज्वारी, मक्यासह बाजरी या पिकाचं मोठं नुकसान झालं। गारांमुळे 70% पिकाचं नुकसान झालंय आणि केळीचे घड सुद्धा जमीनदोस्त झालेले आहे। बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय, तर अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय। अवकाळी पावसामुळे शेतातील पिकाचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणी साठ्यामध्ये मोठी घट झाली आहे। यामुळे नागरिकांना पाण्याकरता टँकरवर अवलंबून राहावं लागतं आहे। टँकरचं पाणी विकत घ्यावं लागत असल्यानं नागरिकांच्या खिशाला सुद्धा कात्री बसते आहे। दरम्यान ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे।